13,500 कोटींचा पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेतला घोटाळा करणारा मामा भाच्याची जोडी 7 वर्षांपासून भारतीय तपास यंत्रणांची लपंडाव खेळते। अखेर या जोडीला म्हणजेच मामाला इथल्या मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली। भारतीय तपास यंत्रणेच्या पत्रव्यवहारानंतर बेल्जियम पोलिसांनी ही कारवाई केली। आता मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी भारताने बेल्जियमला पत्र लिहिलंय। 13,500 कोटींच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी 2018 पासून फरार आहेत। मेहुल चोक्सी आणि नीरज मोदीवर काय नेमके आरोप आहेत आपण त्यावर एक नजर टाकूया। मेहुल चोक्सी हा गीतांजली जेम्सचा व्यवस्थापकीय संचालक आहे। पंजाब नॅशनल बँकेला मेहुल चोक्सीचा 12,663 कोटींना त्यानं गंडा घातलाय। मेहुल चोक्सी, त्याचा पुतण्या नीरव मोदी, त्याची पत्नी अमी मोदी, भाऊ निशल मोदी हे सर्व आरोपी आहेत। पीएनबीतील 2 कर्मचाऱ्यांसोबत $1.8 अब्ज कथित फसवणुकीचं संगनमत केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान मेहुल चोक्सीच्या अटकेवर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रिया पाहूया। मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली, चांगली गोष्ट आहे। मेहुल चोक्सीला जर अटक, आम्ही सातत्याने ती मागणी करतोच आहोत ना की नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांना अटक केली पाहिजे। दाऊद इब्राहिमलाही अटक करून आणलं पाहिजे, कारण भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे तो दाऊदला फरफटत आणण्याचा। आणावं त्यांनी सगळ्यांनी आणि स्वागत करतात। खऱ्या अर्थाने एकच प्रतिक्रिया आहे, मोदी है तो मुमकिन है। भारताला, भारतीय संपत्तीला लुटणाऱ्या माणसाला मी सोडणार नाही, चौकीदार म्हणून काम करीन। प्रतिकूल परिस्थिती असली, विरोधातलं वारं असलं तरी त्याच्यावर सगळ्यावर मात करू। कदाचित वेळ लागू शकतो पण सुटका होऊ शकत नाही। या पद्धतीने माननीय मोदीजींच्या सरकारने केलेले काम आहे आणि म्हणून मोदी आहे तो मुमकिन आहे। पहिलं मेहुल चोक्सींना सांगा, आमच्या कष्ट करणाऱ्या लोकांनी जी पैसे दिले 2 लाख 5 लाख सगळ्यांचे शिक्षणाचे पैसे असतात आर्थिक, ते पहिले परत करा आणि नंतर मग त्या मेहुल चोक्सीला काय शिक्षा करायची ती सरकारने करावी। पण माझा आग्रह राहील की मेहुल चोक्सींकडे पहिले आपण वसुली करून घेतली पाहिजे आणि ती वसुली करून सरकारने गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्स पेअरचे पैसे तातडीने परत केले पाहिजेत, असं माझं वैयक्तिक मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।